मुंबईतील एल्फिस्टन ब्रिज बंद करण्यात आलाय आणि या ब्रिजच्या कामाला आता सुरुवातही झाली आहे। ब्रिज बंद करण्यात आल्याने तिथून सुरू असलेली गाड्यांची गर्दी दुसरीकडे आता वळवण्यात आलेली आहे आणि एवढं असून सुद्धा दादरच्या टिळक ब्रिज आणि चिंचपोकळी ब्रिज टाउनचा वापर सगळ्या प्रवाशांना करावा लागतोय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बघूयात। एल्फिस्टन ब्रिज आता तोडण्यात येतो। आपण बघू शकतो तर एल्फिस्टन ब्रिजचा रस्ता जो आहे तो आता संपूर्णपणे तोडण्याचं काम इकडे आता सुरू आहे। ह्या ब्रिजचं खऱ्या अर्थानं नंतर पुन्हा बांधणार आहेत, मात्र त्याच्या अगोदरचं जे काम आहे ते तोडण्यात येणार आहे। एल्फिस्टनचा हाच तो ब्रिज आहे ज्यावर मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थानं या सगळ्यावर वर्दळ असते। आपण बघू शकतो तर हाच तो रस्ता आहे जो एल्फिस्टन स्टेशनवरून थेट केईएम हॉस्पिटलमध्ये जातो आणि जर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर दुसऱ्या बाजूला हाच तो रस्ता आहे जिथून खऱ्या अर्थानं तुलसी पाईप रोडवरून लोअर परेल महालक्ष्मी ते माणूस पुन्हा एकदा केईएम कडे जातो। त्यामुळे हा कनेक्टिंग रोड होता, मात्र आता हा कनेक्टिंग रोड तोडल्यामुळे कुठे ना कुठे सगळ्या प्रवाशांना इथून जे ट्रॅव्हल करतायत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिसतोय। त्यासोबत आपण बघू शकतो तर आता जे खऱ्या अर्थानं रस्त्याचं तोडण्याचं काम जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात सुरू होतोय। अनेक विरोध इकडे होता, तो विरोध याच बिल्डिंगचा होता। आपण बघू शकतो हे सगळे बिल्डिंग्स जे आहेत, हे जी घरं आहेत त्या ब्रिजच्या आजूबाजूला, त्यांचा प्रचंड विरोध या ब्रिजला तोडण्याच्या मध्ये होता। मात्र काल रात्री 12 वाजताच्या नंतर हा ब्रिज बंद करण्यात आलाय आणि आता त्याचं तोडण्याचं काम सुरू आहे। जो खऱ्या अर्थानं एल्फिस्टनचा ब्रिज बंद केल्यामुळे आता त्या ब्रिजवर ह्या गोष्टीचा ताण येतोय का, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न उरतोय। विकास सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।